पौरोहित्य करतो, लग्न लावतो, म्हणजे करतो. माझं वय 78 आहे. आता साधा गायत्री मंत्र आज खूप लोकांना येतो, किंवा सगळ्यांना येत असेल, पण त्याचा अर्थ किती लोकांना माहिती आहे? तर तिथे दक्षिणा कशा स्वरूपाची असते? मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत आपल्या घरी, डॉक्टर सदानंद लिमये ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक असतात आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मिसेस आहेत शोभा लिमये. हे आपल्याकडे माझे काका दोन दिलीप काका, सुधीर काका यांच्या मित्रमंडळांपैकी आहेत, त्यांचे मित्र आहेत खास, आणि गेली अनेक वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये राहतात. तर आपण त्यांच्याकडून त्यांचे अनुभव आणि त्यांच्याविषयी त्यांचा परिचय जाणून घेऊ. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपला परिचय थोडक्यात, मी आपलं नाव सांगितलंच आहे आपल्या प्रेक्षकांना, पण थोडक्यात आपला परिचय सांगावा. आम्ही 74 साली इंग्लंडहून ऑस्ट्रेलियाला गेलो आणि तेव्हापासून ॲडिलेडमध्येच आहोत, 50 वर्षापेक्षा जास्ती. तिथं मी कार्डिओलॉजिस्ट म्हणून ट्रेनिंग झालं माझं. मग कार्डिओलॉजी प्रॅक्टिस केली आणि हॉस्पिटलमध्ये पण मला जॉब होता. पण मी वयाच्या 76व्या वर्षी रिटायर झालो. ओके. तोपर्यंत मी काम केलं. तर रिटायर झालो. आता रिटायरमेंटमध्ये आम्हाला ट्रॅव्हल करतो बरंच. फक्त आम्ही आमचं लिंबायचं कुलदैवत जे आहे ते लक्ष्मी केशव कर्ल्याला, त्याला मी आयुष्यात कधी गेलो नव्हतो. त्यामुळे ते बघण्यासाठी म्हणून विशेष आम्ही यावेळी ही ट्रिप केलेली आहे. मग ते बघितलं. आता कोकणातही आम्ही कधी पाय ठेवला नव्हता, ते कोकणातही येऊन आम्हाला खूप आनंद झालेला आहे. त्या आंब्याच्या नारळीच्या बागा हे आम्ही कधीही पाहिलेलं नव्हतं. तर खूप इथे छान आहे, लोक तर इतके छान आहेत, त्यामुळे सगळीकडे आता तिथे आमचं जबरदस्त होत आहे. त्यामुळे वी आर व्हेरी हॅपी. तुम्ही भारतात किती वर्ष राहिला होता जन्मापासून, आणि त्यानंतर बाहेर परदेशी जाण्याचा कितव्या वर्षी वयाच्या योग आला? मी 71 साली म्हणजे वयाच्या 29व्या वर्षी इंग्लंडला गेलो आधी, आणि इंग्लंड 2-2.5 वर्ष काम केलं. तिथे MRCP मला डिग्री मिळाली. मग तिथून आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो, कारण मला कार्डिओलॉजी करायचं होतं. आणि ते मला ऑस्ट्रेलियामध्ये ती संधी मिळाली. म्हणजे शिक्षण ऑस्ट्रेलियात झालं आणि मग पुढे व्यवसाय सुद्धा किंवा नोकरी सुद्धा जे काय असेल. शिक्षण इंडियामध्ये MBBS MD सगळं औरंगाबादला झालं होतं. नंतर इंग्लंडला MRCP झालं, ऑस्ट्रेलियामध्ये FRACP झालं, आणि कार्डिओलॉजी म्हणून ट्रेनिंग पूर्ण झालं. ओके, चालेल. आपण बसून घेऊया आणि गप्पा मारूया, म्हणजे थोडं कम्फर्टेबल तुम्हाला देखील. काकू बसा. येस. तर सुरुवातीला तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही इंग्लंडमध्ये होतात, गेलेलात, आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये तुम्ही स्थायिक झालात. तर काय असं वाटलं की ऑस्ट्रेलिया तुम्ही चूज केलं राहणीमानासाठी किंवा राहण्यासाठी? काय होतं उद्देश त्यावेळेला? त्याचं असं झालं की मला जायचं होतं सुरुवातीला अमेरिकेला. पण त्याच्यासाठी ECFM नावाची एक परीक्षा लागायची. ओके. आणि ती इंडियामध्ये बंद झाली होती आणि ती कोलंबोला होती. पण कोलंबोला जायला पासपोर्ट लागायचा, आणि मी गव्हर्नमेंट सर्वंट औरंगाबादमध्ये असल्या कारणाने मला त्यांनी पासपोर्टला नाकारलं. मग मी शेवटी ठरवलं इंग्लंडला जायचं, तिथं ECFM करायचे, मग अमेरिकेला जायचं. मी इंग्लंडला गेलो, ECFM केली, चांगले मार्क मिळाले, MRCP पूर्ण केलं, आणि अमेरिकेला जॉबला अप्लाय करायला लागलो. ओके. पण तिथं त्यांची अट अशी होती की इंटर्नशिप केली पाहिजे, जे मी अजिबात तयार नव्हतो. कारण इंडियामध्ये मी ऑलरेडी MBBS MD केलं होतं, सिनियर लेक्चरच्या पोझिशनपर्यंत गेलो होतो, इंग्लंडला MRCP केलं. आता परत इंटर्नशिपमध्ये परत अगदी खालच्या पायरीपासून सुरुवात करायची, त्याला मी तयार नव्हतो. बरोबर. आणि आमचा बायचान्स शेजारी इंग्लंडमध्ये एक ऑस्ट्रेलियन होता, डॉक्टर होता. तो म्हणला ऑस्ट्रेलिया का जात नाही? म्हटला सकाळी गेला की तुला दुपारी जॉब लागेल. आणि तसंच झालं. मग त्यांनी पत्ते दिले, काय मी अप्लाय केलं, जॉब ऑफर आली, असं होतं, मी गेलो तिथे. बरोबर. म्हणजे इतकी त्या काळात संधी उपलब्ध होती. काय फरक वाटतो त्या काळात आणि आजच्या काळात, की आज आता स्टुडंटना तिकडे जायचं म्हटलं किंवा राहण्यासाठी कोणाला स्थलांतरित व्हायचं म्हटलं तर आज किती अवघड आहे त्या काळाच्या तुलनेत? पूर्वीपेक्षा थोडं अवघड झालेलं आहे, कारण ते PR मिळणं वगैरे थोडं कटकटीचं झालेलं आहे. पण मिळतो हळूहळू. तुम्ही म्हणजे लायक असला, तुम्हाला एम्प्लॉयर तुम्ही आवडलात तर ते लगेच तुम्हाला मदत करतात PR मिळायला वगैरे. पण पूर्वीपेक्षा थोडं कठीण झालंय. बरोबर. आणि आता जॉब ऑपॉर्च्युनिटी जरा कमी झाल्या आहेत, कोविड पासून जरा कमी झालंय सगळं. पण आता परत बदलतंय सगळं, हळूहळू मिळेल. पण राहायला अत्यंत चांगला देश आहे. जगामधल्या 10 टॉप सिटीजमध्ये ॲडिलेड पुष्कळ वेळा असतं, ज्यामध्ये अमेरिकेतलं एकही शहर कधीही नसतं. त्यामुळे ॲडिलेडची क्वालिटी ऑफ लाईफ जी म्हणतात ती अतिशय हाय आहे. ओके. आता कोकणात तुम्ही जसं मगाशी सांगितलं, तुम्ही पहिल्यांदाच ह्या निमित्ताने कुलदैवतेला जाण्याच्या निमित्ताने पाऊल ठेवलं, तर कसं वाटतंय ते देखील तुम्ही उल्लेखलत की आमचं स्वागत सगळीकडे खूप छान होतंय. पण आता कोकणात तुम्ही कुठे लँड आलात आणि त्यानंतर कुठे कुठे फिरलात आणि कसं वाटतंय तुम्हाला? मुंबईत आम्ही रत्नागिरीला आलो, तर येताना ट्रेनने आलो, आणि रत्नागिरीला माझ्या मिसेसची शोभाची एक मैत्रीण आहे,
ज्याला त्यांनी 50 वर्षात पाहिलं नव्हतं, पण त्याने मला खूप मदत केली. जवळपासचे खूप दाखवल्या अनेक गोष्टी. त्यांच्या घरी जेवायला गेलो, अनेक लोकांना भेटलो. बरोबर. असं छान झालं. मग तिथून आम्ही आता कोकणात आलो, प्रॉपर जास्ती मोठ्या याच्यामध्ये. बरोबर. आता लांजाहून आता आम्ही आता वनगुळेला आलेलो आहोत. हो. हां. आणि वनगुळ्यातला आता आपल्या गावाचा अनुभव कसा वाटतोय तुम्हाला? खूप आवडला मला ते तुम्हाला असं एक्सपेक्टेड होतं असं आपण जातोय ते ठिकाण? एक माणसाच्या डोक्यात असतं की आपण कुठे जातोय, ते कसं असेल, मग तसं त्या कल्पनेच्या तुलनेत तसंच होतं की त्याहून वेगळं निघालं? काय वाटतं? असं आपण वाचलेलं असतं कोकणाबद्दल किंवा अनेक गोष्टीबद्दल, पण ते प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय ते खरं वाटत नाही आपल्याला. त्यामुळे नाही, जसं अपेक्षा होती तसंच आहे. आणि अतिशय सुंदर भाग आहे हा. हां, अतिशय छान आहे. नक्कीच. आता फक्त एकदा आपलं ऑस्ट्रेलियातलं रुटीन नेमकं, आता पोस्ट रिटायरमेंट मला वाटतं तुम्ही आता वर्क तुमचं झालं असेल कम्प्लीट, त्यामुळे आता नेमकं रुटीन कसं असतं तिथलं? आता मी काय रिटायर्ड असल्या कारणाने मला वाचनामध्ये खूप इंटरेस्ट आहे. मी आपला हिंदू धर्म, तत्वज्ञान याच्याबद्दल लोकांना शिकवतो. अरे वा. पौरोहित्य करतो, लग्न लावतो, म्हणजे करतो. बरं. जे काय गरज पडेल ते करतो गरजेपोटी. हे मला त्याबद्दल मला थोडंसं एक डिस्कशन करायला आवडेल की ऑस्ट्रेलियात राहून सुद्धा तुम्ही भारतीय आपल्या हिंदू धर्माची जी संस्कृती आहे त्याचं आचरण करताय, आणि त्याचप्रमाणे जसं तुम्ही म्हटलं पौरोहित्य हे देखील तिथे करताय. तर ह्याची आवड पहिल्यापासून होती की ही आत्ता नव्याने आवड तुम्हाला निर्माण झाली तुमच्यात? भारतात असताना आई वडील खूप धार्मिक होते, पण त्यावेळेचा धर्म म्हणजे नुसती व्रतवैकल्य, उपवास तपास हेच होतं. आणि धर्माचा खरा गाभा जो आहे तो आहे त्याचं तत्वज्ञान आहे. आणि त्याच्याबद्दल मला अगदी शून्य माहिती होती त्यावेळेला. आणि बाहेर गेलो, जशी क्युरिओसिटी माझी वाढली की आपण धर्माबद्दल शिकलं पाहिजे, आपल्या हिंदू आहे याचा मला कायम अभिमान होता. बरोबर. पण त्याच्याबद्दल माहिती अशी फारशी नव्हती. मग ती दरवेळेला भारतात गेलो की पुस्तकं जमा केली. आता माझ्याकडे रामायण, महाभारत, 4 वेद, 108 उपनिषदं, पाणिनीपासून सगळे व्याकरण, महाभारत, रामायण, योग वशिष्ठ, भागवत सगळी पुस्तकं आहेत. असं मी अभ्यास करतो त्याचा. कदाचित इथे जे मला कोणाचा अनादर करायचा नाही, परंतु इथे सुद्धा देखील जे पौरोहित्य करतात त्यांच्याकडे देखील एवढा गाढा अभ्यास नसेल इतकी पुस्तकं तुम्ही सांगताय. मी लोकली जो अनुभव घेतो इथला एकंदर, परंतु हे कौतुकास्पद आहे खरोखर की 7 समुद्रापार जाऊन सुद्धा आपल्या संस्कृतीशी नाळ जोडलेली आहे तुमची, आणि त्याचं तुम्ही पुढे आता पौरोहित्य म्हणून देखील लोकांना सहकार्य करताय. ही देखील कौतुकाची गोष्ट आहे. तिथे सोवळं वगैरे नेसून असं काही विधी होतात की कसं काय? तर तेवढं मी ते पाळत नाही, कारण ह्या बाह्य गोष्टीला कमी महत्त्व द्यायचं असं मी ठरवलेलं आहे. खरं. त्यामुळे आता उपवास म्हणजे पूर्वी आम्ही दर गुरुवारी खिचडी खायचो आहे ना, संध्याकाळी एकदा जेवायचो, पण आता तशा गोष्टी आम्ही बंद केल्या. कारण मला ते कळून आलं स्वतःला की शेवटी काय खातो काय नाही याला काही महत्त्वाचं नाही आहे. खरं. आम्ही उपवास म्हणजे मग त्या दिवशी सगळं व्हेजिटेरियन खातो, वाईन वगैरे कधी काही पित नाही, असं आम्ही अशा दृष्टीने पाळतो. बरोबर. ह्या सगळ्या ज्या हिंदू धर्मातल्या गोष्टी, तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तर ह्याला विषय खरा तर हा खूप मोठा आहे, असं 2 मिनिटात एक्सप्लेनेशन देण्यासारखा नाहीये. परंतु वैज्ञानिक गाभा ह्या ज्या पौरोहित्य असेल किंवा ह्या ज्या आपल्या धर्मात गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुम्ही आत्ता जसं उल्लेख केलात, उपास, खाणं पिणं किंवा बाह्य गोष्टींचं जे महत्त्व तितकंसं नाहीये, तर ह्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण कसं बघतो? आता विज्ञान आणि आपला हिंदू धर्म पुष्कळ जवळ यायला लागलेले आहेत. कारण आपल्या शंकराचार्यांनी 1000-1500 वर्षापूर्वी सांगितलं की ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्म नापरा, म्हणजे हे जग जे दिसतं ते सगळं मिथ्या आहे ना. त्यामुळं आता मिथ्या तसं नाही आहे, पण प्रॅक्टिकल दृष्टीने पाहिलं तर जग हे खरं आहे. पण आता सायन्स म्हणायला लागलं आहे देर इज नो सच थिंग ॲज मॅटर. सगळी एनर्जी आहे. कारण आईन्स्टाईन जे म्हणाला E=mc², ते त्यातलं मॅटर जे आहे, आता सायंटिस्ट म्हणतात खरं मॅटर म्हणून काही नाहीच आहे. त्यामुळे शंकराचार्य 1,500 वर्षापूर्वी म्हणाले ते आता सायन्स त्याचा आता एक्सप्लेन करता आहे सगळं आहे. आणि सगळं आपण एक आहोत हे आपल्या धर्माने पूर्वीच सांगितलं आहे ना. त्यामुळे आपण एकम सत विप्रा बहुधा वदंती वगैरे जे म्हणतो की एक सत्य आहे, पण निरळ्या शब्दात तुम्हाला ते सांगता येतं. तसं आपला धर्म खूप हे विशाल आहे. आपली अशी परधर्म सहिष्णू जे आपण जे म्हणतो तो खरोखर आहे. आणि त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, आणि ते मी लोकांना शिकवतो. आणि धर्म म्हणजे मी लोकांना सांगतो तुम्ही ते जाणीवपूर्वक करा. नुसतं आई वडिलांनी केलं, आजोबाजींनी केलं म्हणून तुम्ही ते फॉलो करू नका. तुम्ही ते अर्थ समजून करा. आता साधा गायत्री मंत्र आज खूप लोकांना येतो, किंवा सगळ्यांना येत असेल, पण त्याचा अर्थ किती लोकांना माहिती आहे? 1-2% वर कोणाला काही अर्थ माहिती नसतो. आता एवढं अवघड काय त्याचे 24 अक्षराचा मंत्र आहे. तो 1-2 मिनिटात समजून घेता येतो.
पण ते मी हळूहळू त्यामुळे लोकांना खूप शिकवतो. माझ्याकडे शिकायला खूप लोक येतात, वर्षानुवर्ष आलेले आहेत. बरोबर. एक ऑस्ट्रेलियन बाई होत्या, त्या 7 वर्ष येत होत्या, ज्यांना म्हणजे ते हिंदू झाल्या आहेत. ते वेद उपनिषद शिकायला माझ्याकडे यायच्या, पण ते कोविडपासून ते बंद झालं. पण अजून पण ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांना मी ते शिकवतो. आणि आमचा गणपती उत्सव मोठा असतो, त्याच्यात मी प्रवचनं करतो लोकांना. आणि हळूहळू म्हणजे असं माझं मत असं होत चाललं की परमेश्वर सगळीकडे आहे ही भावना फार महत्त्वाची आहे. ती आपल्या मनात रुजली पाहिजे. कारण ते तुम्हाला एकदा पटलं तर तुम्ही कशाचाही द्वेष करणार नाही, सगळ्यावर प्रेम कराल. खरंय. आणि सगळीकडे नुसतं प्रेम केलं पाहिजे. अगदी. आता एक थोडा म्हणजे कुतूहल म्हणून, तर आपण एखाद्या ठिकाणी पूजा सांगायला समजा जात असाल किंवा लग्नविधी, तर तिथे दक्षिणा कशा स्वरूपाची असते किंवा असते की नाही, कसं असतं, काय? दक्षिणा असते, कारण दक्षिणा दिल्याशिवाय तो विधी पूर्ण होत नाही. जसं इकडे त्याला क्लोजिंग हे म्हणतात इंग्लिशमध्ये, ते पूर्ण होत नाही. पण आम्ही माझी दक्षिणा अशी काही नसती. मला त्याची काही गरज नाही. मी कार्डिओलॉजिस्ट आहे, मला काही आवश्यकता नाही. पण लोक देतात, प्रेमाने देतात. त्याची मला पूर्ण कल्पना आहे, फक्त मी माहिती म्हणून. कारण पौरोहित्य म्हटल्यावर दक्षिणा हा देखील एक भाग आला. त्या जसं तुम्ही म्हटलं की ते पूर्णत्वास जात नाही पूर्ण विधी. ते दक्षिणाचं घ्यायचं कारण असं असतं की पूजा करताना सगळे मंत्र भटजी म्हणतो. यजमानाला बहुतेक वेळेला काही येत नसतं. बरोबर. त्यामुळे तो हे कर, फूल व्हा, तांदूळ व्हा वगैरे ते करतो तो सगळं. पण त्याला त्यामुळे पूजेचं जे श्रेय आहे, पुण्य आहे जे आहे, ते शेवटी ते म्हणणाऱ्याला मिळतं, म्हणजे भटजीला मिळतं. त्यामुळे दक्षिणा देऊन तो यजमान ते पुण्य असं विकत घेतो. ही दक्षिणाची एक बेसिक कारण हे आहे. आपण कार्डिओलॉजिस्ट म्हणून म्हणजे सर्जन होतात की कसं? नाही, फिजिशियन होतो. पेसमेकर घालायचो, एंजिओग्राम, एंजिओप्लास्टी, अशा गोष्टी करायचो. बरोबर. तिकडे पौरोहित्य करणारे अजून डेडिकेटेड लोक आहेत, यंग की नाही, की कसं काय? आता यंग लोक, आता नवीन जे येत आहेत, काही लोकांना इंटरेस्ट आहे आणि ते करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी, आणि ते चांगली गोष्ट आहे. त्यांना रिस्पॉन्स पण तितका मिळतोय? हो, मिळतो. कारण आता गरज एवढी वाढलेली आहे. इंडियन कम्युनिटी खूप वाढलेली आहे. त्यामुळे आम्ही दिलीप चिरवल सारखे 2-3 जे लोक होते, आम्ही किती दिवस करणार. त्यामुळे नवीन पिढीने ते उचलणं फार गरजेचं आहे. बरोबर. चालेल. थँक्यू सो मच काका. थँक्यू, धन्यवाद. आपल्या या चॅनलच्या थ्रू माझ्याशी आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना पण खूप छान माहिती मिळाली. आपल्याकडे वेळ कमी आहे, तुम्हाला पुढे जायचंय, त्यामुळे जास्त वेळ आपण बोलू शकत नाही. माझ्या मनात खूप प्रश्न येऊन गेले किंवा अजूनही आहेत, परंतु आपण तुर्तास इथे थांबूया आणि ते प्रश्न आपण कॉन्टॅक्टमध्ये राहू. मी वैयक्तिक तर नक्की राहीन, मला आवडेल. आणि धन्यवाद. आपण एक काकूंशी थोडा वेळ गप्पा मारू आणि नंतर आपल्या व्हिडिओची सांगता करू. काकू नमस्कार. आपलं आता नेमकं रुटीन काय असतं तिकडचं? काकांनी जसं सांगितलं की ते आता पोस्ट रिटायरमेंट पौरोहित्य करतायत किंवा त्या सगळ्या क्षेत्रात त्यांना इंटरेस्ट आहे. तुम्ही सध्या काय करताय? मला आता मी जनरल प्रॅक्टिस करत होते आणि मग मलाही रिटायर होऊन आता 6 वर्ष होत आली. पण मग मी आता मला म्युझिकमध्ये जास्त इंटरेस्ट आलाय, तर त्या संगीताच्या 1-2 परीक्षा दिल्यात मी. आणि आता सुगम संगीताची एक परीक्षेचा अभ्यास माझा चालू आहे. पहिल्यापासून होतं की आता वयाच्या? पहिल्यापासून थोडी आवड होती, पण आता शिकायच्या दृष्टीने आता वेळ मिळाला. पूर्वी एज इज जस्ट अ नंबर आपण म्हणतो तसं तुम्ही या वयात आता? होय, या वयात आता मला. आता काय वय आहे तुमचं? म्हणजे तुम्हाला पण ऍक्च्युअली प्रश्न मी विचारणार. माझं वय 78 आहे. 78. त्याच्यामुळे पण मला आता वेळ असतो आणि तसं आमच्याकडे येणं जाणं बरंच असतं, त्यामुळे मला स्वयंपाकातही इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे नवीन पदार्थ. तुमच्या आता मैफल वगैरे अशा होतात इंडियन कम्युनिटीच्या? तेवढ्या लेवलचं नाही अजून. तुमच्या म्हणजे अशा घरगुती मित्रमंडळींच्या मिळून? होतात. गणपतीला वगैरे होतात, पण माझं जरा नवीनच शिक्षण चालू आहे. पण आता सुगम संगीताची परीक्षा मी एक दिली आणि अजून एक आता दुसरी देणार आहे. पण मग हे आता कोणाच्या अंडर असतात परीक्षा वगैरे ऑस्ट्रेलियात? आता मग तिथे कोण ऑर्गनाइज करते? एक खूप चांगले प्रिया घोसाल नावाची बाई टीचर आहे. त्या स्वतः अतिउत्तम गाणाऱ्या आहेत, आवाज चांगला आहे. आणि मग एक गांधर्व महाविद्यालय पुण्याचं जे आहे ते लोक ऑनलाईन परीक्षा अरेंज करतात. त्याच्यामुळे ते घरीच येतात आमच्या परीक्षेला. मग माझे टीचर येतात, एक तबला वाजवायला येतो, असे आम्ही 3घच असतो. आणि मग घरून ते ऑनलाईन परीक्षा करतात. गांधर्व महाविद्यालयाचे लोक पुण्याचे, पण त्यामुळे सोपं होतं त्या दृष्टीने. बरोबर. काकांनी सांगितलंच त्यांच्या भावना. तुम्हाला कसं वाटलं पहिल्यांदा कोकणात येऊन, आणि काय आठवणी इथनं तुम्हाला मेजरली वाटतंय की आपण परत जाऊ तेव्हा घेऊन जाऊ आणि तिकडे नक्की शेअर करू?
हो नाही, मला पण खूप आवडलं कोकण. मी पण म्हणजे पहिल्यांदाच आलो इथे आम्ही. खूप छान वाटलं. सगळीकडे हिरवंगार, खूप वृक्ष वगैरे असं खूप असल्यामुळे, आणि आंब्याची झाडं बघितली आम्ही, काही काही लोकांच्याकडे आंब्याची, काजूची अशी सगळी, त्याच्यामुळे खूप मजा आली. माझी मैत्रीण एक इथे 50 वर्षांनी भेटली मला, त्याच्यामुळे खूप आनंद झाला. बरोबर. आता जेवण झालं, मला वाटतं तुम्ही फणसाची भाजी मी असं ऐकलं पहिल्यांदाच खाल्ली, मग आणि तुम्हाला कुकिंग मध्ये पण आवड आहे, तर मग कसं वाटली ती भाजी? आणि उत्तम जेवण, आणि भाकरी पण अगदी उत्तम होत्या, अगदी मोठ्या मोठ्या. कारण पाऱ्याची भाजी ही आमच्या कोकणातली एकदम खास विशेष फणसाची भाजी मग मला वाटतं पहिल्यांदाच खाल्ली, खूप आवडली, छान होती. मोदक एकदम उकडीचे मोदक अगदी खास होते. श्रेय आमच्या आत्याला जातं सगळं, पण अतिशय छान, अगदी उत्तम मोदक होते. ते जेवण अगदी छान झालं अगदी. बरोबर. तर काकूनी सांगितलं की त्यांच्या जीवनात आता ह्या वयात सुद्धा त्या एक्झाम देऊन आता संगीत शिकतायत. ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि माझे व्हिडिओज मी अशासाठीच बनवतो की यंग लोकांनी त्याच्यातून मोटिवेशन घेतलं पाहिजे, की ह्या वयात जर का आपल्याला काकू संगीत शिकताना दिसत असतील तर आपण काय काय करू शकतो ज्याचा त्याने विचार करायला पाहिजे. थँक्यू सो मच. तुम्हाला अजून काय बोलायचं असेल तरी तुम्ही बोलू शकता, अदरवाईज आपण व्हिडिओला आपण ह्या ठिकाणी सांगता करू शकतो. काय तुमच्या भावना असतील तर तुम्ही मांडू शकता. आम्हाला दोघांना कुकिंग मध्ये खूप इंटरेस्ट आहे. मी अनेक ट्रॅव्हल मध्ये आम्ही बरेचसे जगातले देश पाहिलेले आहेत, आणि अनेक ठिकाणी गेलो की आम्ही कुकिंग कोर्स करतो. भूतान, थायलंड, व्हिएतनाम, सगळीकडे कुकिंग कोर्सेस केले, आणि निरनिराळ्या देशात आम्ही कुकिंग करून लोकांना एंटरटेन करतो. अच्छा. त्यातला एक प्रकार असा असतो डिगस्टेशन मेन्यू. तो म्हणजे 10 ते 12 कोर्स मेन्यू. त्यासाठी खूप मेहनत करायला लागते. 3-4 आठवडे प्लॅनिंग करायला लागतं, 3-4 दिवस कुकिंग करायला लागतं, 50-60 प्लेटी धुवायला होतात. पण ती खूप मजा येते. असं केलेलं कोणी नसतं कॉमनली. म्हणजे निराळे पदार्थ करतो आम्ही निराळ्या देशातले. ग्रीक आहे, कधी इटालियन आहे, कधी चायनीज आहे, असं मला दोघांना त्याच्यात खूप इंटरेस्ट. तिकडे फणस होतो की नाही ऑस्ट्रेलियामध्ये? याच्या नॉर्दर्न टेरिटरीमध्ये होतो, पण आमच्याकडे फारसा येत नाही. इतका महाग मिळतो, कोणी ते घ्यायला जात नाही. फणस होतो ऑस्ट्रेलियात. तुम्ही आता रेसिपी स्वतः बनवता म्हटल्यावर फणस मिळवून सुद्धा तुम्ही ट्राय करायला याची मला खात्री आहे एकदा नक्की ही भाजी. फणसाचे मी वडे केलेले आहेत. होय काय? अच्छा. 3 फणस मिळतो, डब्यातला मिळतो, जॅकफ्रूट मिळतो. बरोबर. त्याचे मी बऱ्याचशा गोष्टी करून त्याचे वडे केले, लोकांना ते खूप आवडले. बरोबर. पण इथे आमचं म्हणजे जेवण उत्तम, आदरात इथे खूप छान झालं. सगळे पदार्थ इथले कोकणातले होते, त्याच्यामुळे खूप मजा आली जेवण अगदी. आणि आदरात इथे आम्ही एकदम नक्कीच. आम्हाला पण दिलीप काका, सुधीर काका यांच्यामुळे आपला परिचय झाला, म्युच्युअल फ्रेंड्स म्हणूया आपण, आणि खूप छान वाटलं. त्यांच्यामुळे तुमच्यासारखी ज्येष्ठ मंडळी आमच्या घरी आली, ह्याचा आम्हाला आनंद आहे. आणि तुम्ही इतका वेळ देऊन गप्पा मारल्या माझ्यासोबत, ह्याचा देखील मला आनंद आहे. आणि आपल्या प्रेक्षकांना देखील हा व्हिडिओ नक्की आवडेल. थँक्यू सो मच. थँक्यू.